131 खासदार, जवळपास 1100 ते 1500 आमदार निघतील तुमचे. एवढी मोठी संख्या असून आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो. मनीषा वाल्मिकीची हत्या ज्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये झाली, तिकडचा आमदारही तिच्याच जातीचा आहे. केवळ आमदार नाही, तिच्या कॉन्स्टिट्युन्सीचा लोकसभेचा खासदारही त्याच जातीचा आहे. एका शब्दानेही या लोकांनी संसदेत, विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही. बाबासाहेबांचं एकच भांडण होतं, एकच भांडण. आम्हाला आमचं रियल रिप्रेझेंटेशन हवंय, आमचं खरं प्रतिनिधित्व. जसं सरांनी सांगितलं, शेळके सरांनी, की त्या 10 वर्षामध्ये अनेक चळवळी उभ्या राहत होत्या. सावरकर उभा राहत होता, गांधी उभा राहत होता, की या अस्पृश्यांची चळवळ आम्ही चालवतोय. बाबासाहेब सगळं काम सोडून बहिष्कृत हितकांनी सभा का स्थापन करतायत? कारण या दोघांच्या ज्या चळवळी आहेत त्यांना अस्पृश्यांशी काही घेणं देणं नाही. आमचा खरा प्रतिनिधी, आमचे खरे आवाज बहिष्कृत हितकांनी सभा असेल. याकरिता बाबासाहेबांनी ही संस्था स्थापन केली आणि सांगितलं, हे सावरकर आणि गांधी आमचे कैवारी होऊ शकत नाही. आमची संस्था बहिष्कृत हितकांनी सभा असेल. रियल रिप्रेझेंटेशन, खरं प्रतिनिधित्व.